कधी विचार केलाय की आपलं रोजचं काम सांभाळून सहज खोदकाम करताना कोणाचं नशीब असं काही पालटू शकतं की आयुष्यच बदलून जाईल? मध्य भारतातल्या पन्नामध्ये 2 मित्रांसोबत नेमकं हेच घडलंय. हो. यावर वृत्तपत्रांमध्ये बरीच चर्चा झाली आहे आणि आज आपण त्यातलेच काही मुद्दे घेऊन यावर सविस्तर बोलणार आहोत. ही गोष्टच तशी आहे. म्हणजे एक 24 वर्षांचा तरुण सतीश खटीक, जो मांसाचं दुकान चालवतो. आणि त्याचा मित्र आणि त्याचा मित्र 23 वर्षांचा साजिद मोहम्मद, तो फळं विकतो. या दोघांनी मिळून एक जमिनीचा लहान तुकडा भाड्याने घेतला होता. अच्छा, म्हणजे व्यावसायिक खाणकाम करणारे वगैरे नाहीत हे? अजिबात नाही. रोजच्या कामानंतर जो काही वेळ मिळायचा त्यात ते खोदकाम करायचे. आणि तिथेच त्यांना तो 15.34 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला. वा, म्हणजे हे पूर्णपणे अनपेक्षित यश आहे. पण हे सगळं घडलं पन्नामध्ये, आणि पन्ना म्हटलं की एक मोठा विरोधाभास समोर येतो, नाही का? अगदी. म्हणजे एकीकडे भारताचे हिऱ्यांचे साठे आणि दुसरीकडे देशातला सगळ्यात गरीब आणि अविकसित भागांपैकी एक. बरोबर. आणि हाच विरोधाभास आपल्याला साजिदच्या कुटुंबातही दिसतो. त्याचे वडील, त्याचे आजोबा यांनी अनेक दशकं तिथं खोदकाम केलं. अनेक दशक? हो, पण त्यांच्या हाती काय लागलं? तर धूळ आणि क्वार्टच्या तुकड्यांशिवाय काहीही नाही. म्हणजे एका पिढीला जे दशकानंतरही मिळालं नाही ते या मुलांना काही आठवड्यांत मिळालं. एक्झॅक्टली. म्हणूनच जिल्हा खाणकाम अधिकारी रवी पटेल यांनी याला पूर्णपणे नशीब म्हटलंय. यात दुसरं काही नाहीये. खरं. पण यावरून त्या प्रदेशाचं एक प्रातिनिधिक चित्र समोर येतं. म्हणजे जमिनीखाली अब्जावधींची संपत्ती आहे, पण तिचा फायदा स्थानिक लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे मग सगळा खेळ नशिबावर येऊन थांबतो. तर मग या जॅकपॉटची किंमत साधारण किती असेल? काही अंदाज आहे का? हो, अधिकाऱ्यांच्या मते या हिऱ्याची किंमत लिलावात साधारण 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत सहज जाऊ शकते. 50 ते 60 लाख?